माहितीचे, आपण ते पहा, इतर बांधवांना देखील चॅनल सोबत जोडून घ्या, अशी मी आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय. वेगवेगळे मतदारसंघ आज आपल्यासमोर ठेवत असताना, कोणकोणत्या मतदारसंघात आपले बांधव मित्र जातींच्या मदतीने निवडणूक लढवत आहेत, हे देखील तितकंच लक्षात घेऊन आपण आपल्या बांधवांना मतदान करण्यासाठी सर्व सकल धनगर समाजानं सर्वांपर्यंत संदेश घेऊन जायचे, आपल्याच माणसाला मदत करायची, मतदान करायचे आणि इतरांना देखील मतदानासाठी आवाहन करायचे, हे देखील तितकं स्पष्ट आहे. यामध्ये सर्व मतदारसंघ आपण जाणून घेणार आहोत. कुठले उमेदवार आहेत, कोणत्या मतदारसंघात आहेत. सुरुवात करूया. आपल्याला या ठिकाणी प्रस्थापितांना पाडायचंय, हे आपलं ठरलंय आणि सकल धनगर समाजानं ठरवलंय, की यावेळी ज्यांनी आपल्या बांधवांना मदत केली नाही, प्रतिनिधित्वाची संधी दिली नाही, आमच्या वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं, प्रश्नांच्या, समस्येच्या अनुषंगानं दुर्लक्ष केलेलं आहे, अशा लोकांना आणि जी सर्वांचीच भूमिका आहे, या ठिकाणी आपलीच नव्हे, तर प्रस्थापितांना घरी बसवण्याची भूमिका जी आहे, ती गरीब मराठा असेल, ओबीसी असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, बहुजन असतील, एस-टी असतील, या सर्वांचीच आहे. आणि मग या प्रस्थापितांना आपल्याला विस्थापित करायचंय आणि विस्थापितांना त्या ठिकाणी सत्तेमध्ये आणून बहुजनांचा विकास करायचा आहे, ही भावना त्यामागे असल्यामुळं यावेळी या विधानसभेच्या पटलावरती धनगर जमातीचं मतदान जे आहे, ते अत्यंत निर्णायक असणार आहे. निर्णायक लढाई आहे. सत्तेत कुणाला बसवायचं ही आपली ताकद ठरवणार आहे आणि म्हणून आपल्यासमोर विधानसभेचे मतदारसंघ मी ठेवतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला भूमिका घ्यायची ह्या प्रस्थापितांना पाडायचंय. कारण की यांच्या अनेक पिढ्या आहेत, ज्यांनी सत्तेवरती मांड ठोकलेली आहे. सत्ता ताब्यात घेऊन अमाप संपत्ती कमवलेली आहे. संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती कमवणं आणि आपल्याच नातेवाईकांना सर्व पक्षीयात बसवून सत्ता आपल्याकडे कशी राहील, याची कायम व्यवस्था त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय ते घेताना दिसत नाहीत. सर्वसामान्यांची भूमिका ते मांडताना दिसत नाहीत आणि म्हणून आता आपल्याला हा निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे. मी तर आपल्यासमोर हे मतदारसंघ ठेवणारच आहे. आपण देखील कुठल्या मतदारसंघामध्ये आपण ही भूमिका घ्यायला पाहिजे, जी आपण घेतलेली आहे, प्रस्थापितांना पाडायचं. आतापर्यंत आपण म्हणत होतो, लढायचं, जिंकायचं आणि पाडायचं. पण पाडायचं कुठे? हे स्पष्ट नव्हतं. अनेकांची विचारणा होती, की कुठे पाडलं पाहिजे? आणि म्हणून आज पाडण्याची ठिकाणं एक काही आपल्यासमोर ठेवतोय. आपण देखील वेगवेगळी ठिकाणं जर असतील तुमच्या माहितीनं, ती कमेंट करून कळवा. कारण की आपल्या कमेंट ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुमच्या कमेंट आपल्या चॅनलसाठी, कार्यक्रमासाठी दिशा देणाऱ्या असतात आणि म्हणून आपल्या सर्वांच्या पाठबळाने अनेक देणगीदारांच्या मदतीने हे चॅनल पुन्हा उभारी घेताना दिसतंय, चालतंय. बरेच मंडळी आपल्याला सहकार्य करतात. ₹10-20 पासून ₹1000 पर्यंत, ₹5000 पर्यंत. यशवंत काळेसाहेब आहेत, त्यांचे मी फार ऋणी आहे. धनगर समाज जागृती चॅनल जे आपल्याला सातत्याने चॅनलसाठी आर्थिक मदत दर महिन्याला करतात, 15 दिवसातून करतायत. आणि आपण देखील या ठिकाणी मदत करावी अशी मी आपल्याला चॅनलसाठी एक चहा फक्त द्या, अशी विनंती करेल. या ठिकाणी मतदारसंघ मी आपल्यासमोर ठेवतोय. उमेदवार आणि मतदारसंघ जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघामधून या ठिकाणी उमेदवार आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे असू शकतात. आपल्याला पक्ष म्हणून नव्हे, तर ज्यांनी आपल्याला मदत करणं अपेक्षित होतं, परंतु मदत केलेली नाही, यांना आपल्या बांधवांनी मतदान करायचं नाही आणि आपले कुणी जवळचे असतील तर त्यांना देखील मतदान करून देऊ नका, अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. विश्वजित कदम जे कडेगाव पलूस आहे, या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत. यानंतर पृथ्वीराज चव्हाण जे आहेत, कराड या मतदारसंघामध्ये कराड दक्षिण असेल, या मतदारसंघामध्ये ते प्रतिनिधित्व करतात. मकरंद पाटील जे आहेत, वाई खंडाळा, महाबळेश्वर हा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत. त्याच्यानंतर रोहित पाटील म्हणून आहेत, तासगाव कवठे महांकाळ. बघा, बऱ्याच ठिकाणी यावेळी आपले उमेदवार देखील विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. बबनदादा शिंदे आहेत माढ्यामधून, अनेक वर्ष, अनेक पिढ्या, त्यांची आता दुसरी पिढी देखील विधानसभेच्या मैदानात आहे. यानंतर शेजारचा मतदारसंघ मोहोळ आहे. इथे राजन पाटील जे आहेत, त्या राजन पाटील जरी अपक्षीय
आरक्षित मतदारसंघ असला तर तिथे वर्चस्व राखून आहेत. त्यानंतर तुळजापूर मतदारसंघातून राणा जगदीशसिंह पाटील जे आहेत, हे उमेदवार आहेत. त्यांना आपल्याला पाडायचे हे प्रस्थापित मंडळी, जी घराणी, जी त्यांच्या जातीला देखील डोईजड झालेल्या आहेत. सर्वसामान्यांना डोईजड झालेल्या आहेत. यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढलेला आहे. यांच्यामुळं महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेनं जातोय. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी वातावरण निर्माण करण्यामध्ये यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. यांना सत्ता कुठल्याही प्रकारे पाहिजे. एनकेन जाती-जातीमध्ये विष पेरायचंय, वाद लावायचे आणि सत्ता जी आहे, ती सत्ता हस्तगत करणं हा यांचा अजेंडा आहे आणि सर्वांना आम्हाला सगळ्याला वापरायचंय. हे यांचं समान धोरण आहे. यानंतर पुढचा मतदारसंघ जो आहे, तो आहे बारामतीचा. इथून अजित पवार आहेत. ते मतदार या ठिकाणी आहेत. परंतु त्यांनी दुसरं तिथे एक अजून पर्याय दिला आहे आणि तो देखील त्यांचाच आहे, योगेंद्र पवार. हे दोन्हीही आपल्याला नकोच आहेत. तिथे आपण अन्य पर्याय स्वीकारायचे आहेत. भले आपलं मतदान वाया गेलं तरी चालेल. अनेक जण विचार करतात, माझं मत वाया जाईल. हरकत नाही. तुमचं एक मत वाया गेलं तरी हरकत नाही. परंतु ते तुमच्यासाठी लढणाऱ्यांना आधार देतं, बळ देतं, हे पक्क ध्यानात ठेवायचंय. अमित देशमुख आहेत लातूरमध्ये. लातूर शहर ग्रामीण मधनं आपण बघितलं असेल, हे भाऊभाऊ. त्यांचे वडील मुख्यमंत्री आणि परत भाऊभाऊ तिथे आमदार आहेत. हे या ठिकाणी देखील आपण मतदान करताना सगळ्यांनी काळजीपूर्वक यांना पाडायचे. कारण की आपण बघतोय पाडणे हेच आजच्या या राजकीय वातावरणामध्ये, मग तिकडे जरांगे पाटील असतील, इकडे लक्ष्मण हाके असतील, हे पाडापाडीचीच भाषा करतायत. यावरून लक्षात घ्या, पाडण्याला यावेळी महत्व येणार आहे. मतांना महत्व आहे. 500,000 मतांनी उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळं आपलं मतदान हे निर्णायक आहे, अत्यंत महत्वाचं आहे. यानंतर दिलीप वळसे पाटील जे आहेत आंबेगाव मतदारसंघातनं, हे देखील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रस्थापित आमदार आहेत. त्यानंतर संगमनेर हा मतदारसंघ जो आहे, काकासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात हे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. आता त्यांची मुलगी देखील प्रचारात आहे. काही दिवसांनी ती देखील आमदार झालेली आपल्याला पाहायला भेटेल. या पिढ्यांची किती पिढ्यांची आपण ओझी वागवायची, ताटाखालचं किती दिवस राहायचं, ते आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. म्हणून यावेळी ठरवायचं, यांना पाडायचं, ताटा बरोबर यायचं, पुढच्या वेळेस ताटात यायचं. हे आपण सगळ्यांनी ठरवायचं. आता यानंतर राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत शिर्डी, मुलाला खासदार केलं, परत खासदार करायचं होतं. स्वतः मंत्री आहेत अनेक वर्ष. त्यांच्या पिढ्या या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत, आपण पाहू शकतो. तर त्यांना देखील आपल्याला पाडायचं, एवढं पक्क डोक्यामध्ये ठेवायचंय. यानंतर श्रीगोंदा मतदारसंघामध्ये बबनराव पाचपुते हे घराणं आहे. पाचपुते हे देखील अनेक वेळा आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत. ही सगळी वरची मंडळी देखील सातत्याने, मंत्रिमंडळ पण ह्यांचंच असतं, निर्णय घेणारे हेच असतात. स्वतःच्या हिताचे, शैक्षणिक संस्थांचे, दूध संघांचे, हे सगळे जे काही करतायत ना, ते फार चुकीचं आहे. आणि म्हणून आपल्याला त्यांना रोखायची गरज आहे. आपल्या मताच्या ताकदीतून त्यांना आपल्याला पाडायची ताकद आपण राखली पाहिजे. यानंतर रोहित पवार आहेत कर्जत जामखेडमधून, त्यांना देखील आपल्याला पाडलं पाहिजे. अशोक पवार जे आहेत ते शिरूर हवेलीमधून आहेत. यानंतर शंकरराव गडाख जे नेवासा विधानसभा मतदारसंघातून आहेत. प्रकाश सोळंके जे आहेत ते माजलगाव मधून आहेत. त्यानंतर राजेश टोपे जे आहेत हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघात आहेत. यानंतर संतोष दानवे भोकरदन जालना जो मतदारसंघ आहे, या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात, जे रावसाहेब दानवेंचे चिरंजीव आहेत. इथं देखील आपल्याला आपल्या अनेक मतदारसंघामध्ये फार चांगली ताकद आहे, मतदान आहे. मग या मताला संघटित मतशक्तीमध्ये रूपांतरित करून इथल्या या प्रस्थापितांना पाडलं पाहिजे आणि आपल्या देखील सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये राजकीय सूर्य उगवला पाहिजे. या बहुजन वर्गांच्या हातामध्ये राजसत्ता आली पाहिजे, जी लोककल्याणकारी राज्य राबवण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. हे स्वतःच्याच कल्याणाचा विचार करणारी, पाहुण्यांचाच विचार करणारी सगळी मंडळी आपलं भलं करणार नाहीत. म्हणून आपण प्रस्थापितांना पाडायचं धोरण या ठिकाणी ठरवलं पाहिजे. यानंतर पुढचा मतदारसंघ आहे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव असलेला पैठण हा विधानसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी देखील आपल्याला सगळ्यांना ताकद लावायची. मतदान आपलं फार चांगलं आहे, तिथे त्यांना मतदान करायचं नाही, पाळायचंय. राहुल मोठे आणि तिथे आता या ठिकाणी सावंत, तानाजी सावंत देखील, डॉक्टर तानाजी सावंत देखील उमेदवारी करतात. हा भूमपरांडा असा धनगर बहुल विधानसभा मतदारसंघ आहे. लिंगायत धनगर मतदान फार मोठं आहे, पण प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर यांनी कायम तिथे ठाण मांडून बसलेले आहेत.
यानंतर अहमदपूर मतदारसंघ बाबासाहेब पाटील आणि विनायक पाटील सातत्याने यामध्ये आलटून-पालटून काम चालतं. यावेळी तिथे गणेश हाके जे आहेत, हे उमेदवार आहेत. आपण त्यांना साथ द्यावी, निवडून आणावं. म्हणून अहमदपूर मतदारसंघ देखील फार महत्वाचा आहे. संदीप क्षीरसागर जे आहेत, हे बीडमध्ये यांचं देखील अनेक पिढ्या त्यांच्या या ठिकाणी विधानसभेत प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतायत. यानंतर गिरीश महाजन जे आहेत, ते जामनेर मतदारसंघातनं अनेक वर्ष झालं प्रतिनिधित्व करतात. अशोक चव्हाण यांची कन्या जी आहे, श्रीजया जी आहे, ती नांदेडमधून यावेळेस विधानसभा लढवते. त्यांनी स्वतः लढवली, त्यांची पत्नी असेल. हे सगळेजण सातत्याने या ठिकाणी लढतायत आणि प्रतिनिधित्व करतायत. राहुल पाटील म्हणून आहेत परभणीचे या ठिकाणी उमेदवार. हे परभणीचे उमेदवार जे आहेत, यांना देखील आपल्याला पाडलं पाहिजे. यानंतर संजय बांगर जे आहेत कळमनुरी या विधानसभेमधून, त्यांना देखील आपण पाडलं पाहिजे. सुभाष देशमुख आहेत सोलापूर दक्षिणमधून, ज्यांनी खरं तर आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही भूमिका घेतली नाही. विखे आणि त्यांची भूमिका जी आहे ती एकसारखीच आहे. भंडारा लावून घ्यायचा नाही, आरक्षण विषयाला विरोध करणं, अशा पद्धतीचं त्यांची भूमिका राहिलेली आहे. यानंतर गुलाबराव पाटील आहेत जळगाव ग्रामीणमधनं. त्यांनी देखील कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. अनेक वर्ष मंत्री आहेत, आमदार आहेत. यानंतर संग्राम जगताप आहेत अहिल्यानगर शहरमधून. अकोला पूर्वमधनं रणधीर सावरकर आहेत, जे या ठिकाणी अकोला पूरचे पूर्वी हरिदास बदे होते. याच्यानंतर आता तिथे सुलतानी म्हणून आहेत आपले उमेदवार. त्यांना साथ द्या. मात्र यांना पाडा. रणधीर सावरकर. यशोमती ठाकूर आहेत काँग्रेसच्या त्या ठिकाणी तिवसामध्ये. जिथे आपलं मतदान चांगलं आहे, त्या ठिकाणी देखील आपण आपल्या मताची ताकद दाखवून या ठिकाणी यशोमती ठाकूर यांचा पराभव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. राजू नवघरे म्हणून आहेत वसमतला. यांना देखील आपल्याला पाडणं गरजेचं आहे. कारण की आपल्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणं, आपल्या लोकांना तिथे साथ न देणं, अशा पद्धतीचं काम झाल्याची देखील चर्चा आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये थेट आपण अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकतो. पुढचं कारण आहे संग्राम पोपटे म्हणून आहेत. या ठिकाणी वेल्हा मुळशी भोर दनगल बहुल मतदान संघ आहे. इथे देखील अशीच परिस्थिती आहे. अनेक पिढ्या गेल्या तरी त्यांच्याच हातामध्ये या ठिकाणी सत्ता आहे. सत्तेची सर्व केंद्र त्यांच्या हातामध्ये आहेत आणि आपल्या अनेक धनगर वाड्या वस्त्यांवरती लाईट सुद्धा नाही, रस्ता नाही, पाणी नाही, अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळं इथे देखील आपण संघटित ताकदीनं मतदान केलं पाहिजे. त्यांच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे. यानंतर पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा, जिथे संजय गायकवाड सध्या प्रतिनिधित्व करतात. यांना देखील आपण पाडलं पाहिजे. श्वेता महाले आहेत चिखलीच्या. त्यांना देखील आपण पराभूत करण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. दौंड विधानसभेत राहुल कुल आहेत. त्यांचे वडील देखील आमदार होते. यांना देखील आपल्याला पराभूत केलं पाहिजे. यानंतर धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील जे आहेत, हे देखील उमेदवार आहेत. कुणाल पाटील देखील अनेक वर्ष झालं त्यांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व त्या मतदारसंघाचं करतायत. त्यांना देखील पाडण्याची भूमिका जी आहे ती आपण घेतली पाहिजे. जत विधानसभा मतदारसंघात विक्रम सावंत आहेत. हे जे मावस भाव आहेत विश्वजित कदम यांचे, त्यांना देखील आपण पाडण्याची भूमिका जी आहे ती जत विधानसभेमध्ये या ठिकाणी घेतली पाहिजे. यानंतर पुढचा मतदारसंघ जो आहे तो आहे जुन्नर. जुन्नरचे अतुल बेनके. जुन्नरच्या बांधवांनी लक्षात घ्या, यानं आपल्या आरक्षणाला मोठा विरोध केला होता. हाच आपल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आदिवासी बांधवांना भडकवण्याचं काम जो आहे ते अतुल बेनके करतात. तर यांना त्या ठिकाणी पाडायची भूमिका आपण घेतली पाहिजे. नितेश राणे जे आहेत कणकवलीमधनं, त्यांना देखील आपण आपल्या मताच्या माध्यमातून ताकद दाखवून दिली पाहिजे. बाळासाहेब पाटील जे आहेत कराड उत्तर या मतदारसंघातनं, त्यांना आपण आपल्या बांधवांनी मतदान कुणीही करू नये, त्यांना पाडण्याचं कामकाज आपण केलं पाहिजे. त्यानंतर कोल्हापूर दक्षिण जो आहे ऋतुराज पाटील आमदार आहेत. त्यांना देखील आपण मतदान करू नये, त्यांना देखील पाडण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. हे बंटी पाटलाचे चिरंजीव आहेत. बंटी पाटील अनेक वर्षापासून तिथे राजकारणामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे सत्तास्थान आहे. डी वाय पाटील यांच्या कुटुंबातले ते सदस्य आहेत. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे आशुतोष काळे कोपरगाव. या विधानसभेत आपण अशाच पद्धतीची भूमिका पार पाडली पाहिजे. चंद्रकांत पाटील जे आहेत कोथरूड विधानसभेमध्ये, त्यांना देखील पाडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. धीरज देशमुख लातूर मधून आहेत. श्यामसुंदर शिंदे लोहा कंधार जो विधानसभा मतदारसंघातून श्यामसुंदर शिंदे आहेत. भरतशीर गोगावले आहेत महाडमधून.
त्यांना देखील आपण पाडण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राम सातपुते माळशिरसमधून, शहाजी पाटील सांगोला, सुनील शेळके ज्यांनी आता बेताल वक्तव्य केलं होतं, अपमानजनक वक्तव्य धनगर समाजाच्या बाबतीमध्ये केलं होतं. ते सुनील शेळके मावळ या मतदारसंघातून येतात आणि अनेकांनी त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे, की यावेळी मतदान करायचं नाही. संभाजी निलंगेकर आहेत निलंग्यामधून, कैलास पाटील आहेत धाराशिवमधून, बबनराव लोणीकर आहेत परतूरमधून, सुरेश वरपुडकर आहेत पाथरीमधून, प्राजक्त तनपुरे आहेत राहुरीमधून, जे भाचे आहेत जयंत पाटलांचे, त्यांना देखील आपण मतदान करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका आपण घेण्याची गरज आहे. अमित धनक जे आहेत, हे रिसोड विधानसभेमध्ये आहेत. अमित धनक, त्यानंतर मोनिका राजळे आहेत शेवगाव या विधानसभेमधून. मानसिंग नाईक आहेत शिराळ्यामधून, डॉक्टर राजेंद्र चिगणे आहेत सिंदखेड राजामधून, माणिकराव कोकाटे आहेत सिन्नरमधून. असे अनेक काही नावं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्यासमोर ही नावं ठेवण्याचा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला देखील माहीत आहेत, बरेच असे मंडळी आहेत, की ज्यांनी यामध्ये प्रस्थापित घराण्यांची ही यादी आहे, त्याच्यामध्ये यांचं नाव